महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कापूस पीक विमा रखडला, सरसकट कर्जमाफीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन। धुळे जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामातील कापूस पिकाचा पीक विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचा आरोप करत तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेत गळ्यात फाशीचा दोर परिधान करून शासनाच्या कथित शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला। यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड झाली होती। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरूनही अनेक पात्र शेतकरी अद्याप भरपाईपासून वंचित आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली असून शासनानं तातडीनं प्रलंबित पीक विमा वितरित करावा आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा देत सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष न दिल्यास आगामी काळात अधिक तीव्र रूपाचं जन आंदोलन उभारण्यात येईल। या आंदोलनात शिरपूर फर्स्ट शेतकरी संघटनाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही। म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।